2020 मध्ये हे सगळं त्रिभाषा सूत्र जे आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये हे सूत्र स्वीकारण्यात आलं. ते स्वीकारायचं, कशा पद्धतीने स्वीकारायचं याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 18 जणांची तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली आणि त्यांनी हा निर्णय घेतला की ही त्रिभाषा सूत्री जी आहे ती इथे अंमलात आली पाहिजे. त्रिभाषा सूत्री म्हणजे काय? त्याच्यामध्ये 3 भाषा, मराठी एक भाषा असेल पहिली, दुसऱ्या 2 भाषा ज्या आहेत त्या इंग्रजी आणि हिंदी असतील आणि त्यांची सक्ती केली जाईल. हे त्या काळातच निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ती कधीपासून सक्ती आहे तर पहिलीपासून ते 12वी पर्यंत इंग्रजी आणि हिंदी भाषेची सक्ती असेल. मराठी भाषा असेलच, पण त्यात सक्ती मराठी भाषेची नव्हती, पण हिंदी आणि इंग्रजीची सक्ती केली जाईल हा निर्णय तेव्हाच घेण्यात आला.